Good morning, doctors. Welcome to the beautiful world of biology. And today we are going to discuss an interesting chapter, Plant Kingdom. Plant Kingdom एकदम सोपा चॅप्टर आहे बाळांनो. फक्त एक प्रश्न याच्यामध्ये महत्त्वाचा आहे ते की तुम्हाला एक्झाम्पल लर्न होणं गरजेचं आहे. दुसरं याच्यातल्या ज्या रिकाम्या जागा पॉइंट असतात बेटा ते पण आपल्याला भरपूर महत्त्वाचं. इंटरेस्टिंग टॉपिक आहे बेटा. चलो विदाउट वेस्टिंग टाइम बोर्डकडे लक्ष द्या. प्लांट किंगडम. विटेकर साहेबांनी जी किंगडम सिस्टम दिली बेटा 5 किंगडम सिस्टम. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, ॲनिमलिया यांच्यातल्या प्लांट्सला आपण कन्सिडर करतोय. म्हणजे फोटोसिंथेसिस करणाऱ्या युकॅरियोटिकला आपण प्लांट्स म्हणतोय. पण नंतर काय झालं बेटा, क्लोरेला, क्लमॅडोमोनस सारखे जे युनिसेल्युलर फॉर्म्स होते विटेकर साहेबांनी काय केलं, याला प्रोटिस्टामध्ये ठेवलंय. पण आपण आपल्या सोयीसाठी त्याला अल्गीमध्ये आजही कन्सिडर करतो. ओके बेटा. सो मग एक्झामला क्वेश्चन आता काय करायचं बघायचं. अल्गी लिहिलेलं असेल तर अल्गी आन्सर करा, अल्गी नसेल तर प्रोटिस्टा आन्सर करा. ओके चलो बोर्डकडे लक्ष द्या बेटा. सगळ्यात पहिले अँजिओस्पर्मिक प्लांट्स हा शब्द आपल्याला समजून घ्यायचा आहे. मित्रांनो, जेव्हा प्लांट किंगडमला स्टडी करण्यात आलं, प्लांट किंगडमला 5 ग्रुपमध्ये डिवाइड केलं. अल्गी, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्ममध्ये डिवाइड केलं. मग अल्गी, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म यांच्यामधून आपल्याला काय शिकायला मिळालं, तर आपण सगळ्यात सोपी गोष्ट सांगतोय बेटा इथं, ती म्हणजे काय. ही गोष्ट अशी बाळांनो की क्रिप्टोगॅम आणि फेनोरोगॅम असं डिव्हिजन करण्यात आलं. क्रिप्टोगॅम म्हणजे आपण काय सांगतो बेटा, नॉन सीड प्रोड्युसिंग, त्यांना क्रिप्टोगॅम म्हटलं. सीड प्रोड्युसिंग फेनोरोगॅम झाले. मग ज्यांच्यामध्ये सीड एन्क्लोज इन ओव्हरी ते अँजिओस्पर्म, ओव्हरी इज अब्सेंट ते जिम्नोस्पर्म. मग ज्यांच्यामध्ये क्रिप्टोगॅम म्हटलो त्याच्यात अल्गी, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट आलं. टेरिडोफाइट्स आर कॉल्ड ॲज व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम. सो असं आपण काय केलं बेटा, चार्ट ड्रॅ केला. आपण हळूहळू त्या प्रॉपर्टी पुढे जाऊन शिकणारच आहोत. आज आपल्याला काय शिकायचं बेटा इथं, दॅट इज कॉल्ड ॲज क्लासिफिकेशन सिस्टीम. सगळ्यात पहिले कशापासून सुरुवात करतोय बेटा आपण इथं, क्लासिफिकेशन सिस्टीम पासून सुरुवात करतोय. चला लक्ष द्या बोर्डकडे सगळ्यांनी. चलो, जेव्हा मी असा पार्ट म्हणतोय बेटा इथं क्लासिफिकेशन सिस्टीम, याच्यावरून काय समजतंय. बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला जे ऑर्गॅनिझम ज्या काही गोष्टी असतात बेटा त्या सेपरेट कराव्या लागतात, जेणेकरून आपल्याला अंडरस्टँडिंग लेवल जास्त होईल. खूप सारे सायंटिस्ट लोक एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर त्यांनी काय केली बेटा, क्लासिफिकेशन सिस्टीम तयार केली. अशा भरपूर साऱ्या क्लासिफिकेशन सिस्टीम आपल्याला बघायच्या आहेत बेटा. म्हणून आता NCERT प्रमाणेच आपण जाणार आहोत. ओके चलो. क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये पहिली क्लासिफिकेशन सिस्टीम बेटा, ज्याला नाव दिलं जातं आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. सिंपल काय नाव दिलं बेटा आपण याला, आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. चलो मी पूर्ण काही लिहित नाही. मित्रांनो, जेव्हा मी म्हणतोय आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, काही छोट्या छोट्या पॉईंट्स पासून आपल्याला सुरुवात करायची बेटा. ती म्हणजे कोण, ही सिस्टीम दिली कोणी बेटा, ॲरिस्टॉटल. आणि दुसरं नाव लिहायचं बेटा लिनियस. NCERT फक्त लिनियस साहेबांबद्दल बोलते. म्हणजे एक्झामला क्वेश्चन आला तर डोळे बंद करून काय सांगायचं बेटा इथं, लिनियस आन्सर सांगायचं. ही सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन सगळ्यात अगोदर आलेलं आहे बाळांनो. म्हणून आपण याला काय म्हणतो बेटा, अर्लिएस्ट सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. अर्लिएस्ट सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. मग याच्यामध्ये काय झालं, ॲरिस्टॉटल साहेबांच्या काळातला जर विचार केला तर आपण असं सांगतो की त्यावेळेस काय होतं बेटा, त्यावेळेस इतकी इन्फॉर्मेशन नव्हती. ॲरिस्टॉटल द फादर ऑफ बायोलॉजी आपण ज्यांना म्हणतो बाळांनो, त्यांनी काय केलं होतं, जशी इन्फॉर्मेशन मिळत जाईल, जसा ह्युमन्सला उपयोग असेल, उपयोग असलेलेच प्लांटचे आणि ॲनिमलचे त्यांनी स्टडी केला. म्हणून आपल्याकडे जास्त माहिती नव्हती बेटा त्यावेळेस. म्हणून आपण काय सांगतो, दे स्टडीड. त्यांनी काय अभ्यास केला, तर आपण म्हणतो बेटा दे स्टडीड. काय अभ्यास केला लक्ष द्या, ग्रॉस. म्हणजे जेवढं त्यांना माहिती होतं त्याला टोटल म्हणतो आपण. ग्रॉस, सुपरफिशियल, ग्रॉस सुपरफिशियल कॅरेक्टर्स. म्हणजे कुठल्याच कॅरेक्टरला बेटा त्यांनी डिटेलमध्ये स्टडी केलेलं नाही. एकही कॅरेक्टरला ते डिटेलमध्ये स्टडी करत नाही. जेवढं त्यांना माहिती होते तेवढ्या कॅरेक्टरवर त्यांनी काय केलं, भरोसा ठेवला. कारण त्यावेळेस इन्फॉर्मेशन जास्त नव्हती बाळांनो. हळूहळू नॉलेज उघडत गेलं, हळूहळू नॉलेज काय केलं, गेन होत गेलं आणि मग नंतर क्रायटेरिया बदलत गेले. यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण जेव्हा म्हणतो बेटा की याच्यामध्ये नेमके कॅरेक्टर काय घेतले, त्यांनी सगळ्यात पहिलं कॅरेक्टर घेतलं बेटा इथं, हॅबिट कॅरेक्टर घेतलं बेटा इथं. म्हणजे हर्ब आहे, श्रब आहे का ट्री आहे. हॅबिटमध्ये आपण काय सांगतो बेटा इथं, प्लांट्स कसं असेल बेटा इथं हर्ब असेल, किंवा आपण म्हणतो बेटा इथं श्रब असेल, किंवा आपण म्हणतो बेटा इथं कसं असू शकतं, हे ट्री असू शकतं. यानंतर आपण सांगतो बेटा इथं नंबर, शेप अँड टाईप ऑफ लीफ. टाईप ऑफ लीफ हे कॅरेक्टर पण इथं घेण्यात आलं. यानंतर लिनियस साहेबांनी काय केलं बेटा,
शॉर्टकट लिहिलं मी. लिनियस साहेबांनी सेक्शुअल कॅरेक्टरकडे लक्ष दिलं. लिनियस साहेबांनी कुठलं कॅरेक्टर घेतलं बेटा इथं? सेक्शुअल कॅरेक्टर घेतलं. सेक्शुअल कॅरेक्टर फॉर एक्झाम्पल मी स्टेमेन लिहितो बेटा, म्हणजे अँड्रोशियम आपण सांगतो. तर अशा वेळेस त्यांनी सेक्शुअल कॅरेक्टर घेतलं म्हणून या सिस्टीमला दुसरं नाव देण्यात आलं बाळांनो, सेक्शुअल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. याला सिंपल काय नाव दिलं बेटा आपण? सेक्शुअल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. हे पण याला नाव देण्यात आलं. म्हणजे मित्रांनो आपण सांगतोय आर्टिफिशियल सिस्टीमचे आपण कॅरेक्टर बघा किती व्यवस्थित सांगतोय. आर्टिफिशियल सिस्टीम वॉज गिवन बाय अरिस्टॉटल. लिनियस आपण असं म्हणतो. इट इज अ अर्लिएस्ट सिस्टीम, कारण सगळ्यात पहिली सिस्टीम आलेली बाळांनो, म्हणून याला काय म्हणण्यात आलं? अर्लिएस्ट सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. यांनी काय स्टडी केलं बेटा? ग्रॉस सुपरफिशियल कॅरेक्टर स्टडी केले, म्हणजे हॅबिट, हब, स्ट्रब, ट्री सारखं केलं. नंबर, शेप अँड टाईप ऑफ लिप बघितलं. लिनियस, सेक्शुअल कॅरेक्टर, स्टेमेन बघितलं. त्याचबरोबर सेक्शुअल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणून त्याला नाव देण्यात आलं. मित्रांनो एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, या सिस्टीमचे पण काही ड्रॉबॅक्स आलेत. या सिस्टीमचे काय ड्रॉबॅक आले ते ड्रॉबॅक आपल्याला समजून घ्यायचे बेटा. मी DW ड्रॉबॅकला फक्त मॉर्फॉलॉजीला स्टडी करून, म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टरला स्टडी करून त्यांनी असं सांगून दिलं बाळांनो की ज्या दोन स्पेसिस, त्यांनी सांगितलं नाही त्यांच्याकडनं झाली ही चूक. काय चूक झाली? ज्या दोन स्पेसिस सारख्या होत्या मॉर्फॉलॉजीच्या थोड्याशा व्हेरिएशनमुळे त्यांनी दूर ठेवून दिल्या. म्हणजे काय बेटा? द स्पेसिस क्लोजली रिलेटेड, स्पेसिस क्लोजली रिलेटेड, स्पेसिस क्लोज are kept away. ज्या स्पेसिस एक सारख्या होत्या त्यांना त्यांनी काय केलं बेटा? एकमेकांपासून दूर ठेवलं. ही अशी होती बेटा पहिली सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, दॅट इज कॉल्ड एज आपण म्हणूयात आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन गिवन बाय अरिस्टॉटल. आता याच्यानंतर सेकंड सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आपण म्हणतो बेटा आर्टिफिशियल नंतर कुठली सिस्टीम आली? नॅचरल सिस्टीम आली. ओके चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन सुद्धा खूप जास्त चाललेली क्लासिफिकेशन आहे. इवन दो बरेच ऑथर असे आहेत बाळांनो जे आजही अरिस्टॉटल साहेबांपेक्षा बेटा या आर्टिफिशियल सिस्टीमला जास्त महत्त्व देतात. ओके चलो लक्ष द्या. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट काय बेटा इथं? नॅचरल सिस्टीम वॉज गिव्हन बाय बेंथम. बेंथम साहेब आणि दुसऱ्यांचं नाव बेटा हुकर. कुकर नाही, हुकर. बेंथम अँड हुकर क्लासिफिकेशन सिस्टीम. म्हणजे बेंथम आणि हुकर साहेबांनी एक क्लासिफिकेशन सिस्टीम दिली ज्याच्यात नॅचरल आपण म्हणतो कॅरेक्टर घेण्यात आले. यांनी खूप सारे कॅरेक्टर स्टडी केले. म्हणजेच काय बेटा? तर यांनी आपण सांगूयात बेटा एक्सटर्नल कॅरेक्टर पण अभ्यास केला. एक्सटर्नल अँड इंटरनल कॅरेक्टर स्टडी केले. इंटरनल कॅरेक्टर स्टडीड. चल पुढे जाऊ बेटा सगळ्यांनी. मग आता आपण काय सांगतो? जेव्हा मी म्हणतो एक्सटर्नल इंटरनल कॅरेक्टर म्हणजे यांना सांगायचं काय बेटा? कुठले कुठले कॅरेक्टर घेतले? यांनी घेतलं बेटा मॉर्फोलॉजी. कुठले कॅरेक्टर घेतले बेटा इथं? मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. त्यानंतर यांनी घेतलं बेटा ॲनाटॉमिकल कॅरेक्टर. म्हणजे एक्सटर्नल स्टडी पण केला, इंटरनल स्टडी पण केला. त्यानंतर त्यांनी घेतलं बेटा एम्ब्रिओलॉजी. एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय बेटा? एम्ब्रिओचा स्टडी करणे. त्यानंतर घेतलं बेटा त्यांनी फायटोकेमिस्ट्री. फायटोकेमिकल लिहितो म्हणजे प्लांटच्या केमिकल. फायटो म्हणजे काय बेटा? प्लांट. प्लांटच्या केमिकलचा स्टडी केला. यानंतर बेटा तिसरा त्यांनी महत्वाचा आहे अल्ट्रास्ट्रक्चर. अल्ट्रास्ट्रक्चर कोणाचं पण? अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ सेल. या गोष्टींनी आपल्याला काय समजलं बेटा? तर अशा पद्धतीने काय झालं? त्यांनी एक साधी गोष्ट सांगितली. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती बेटा? नंबर ऑफ कॅरेक्टर जास्त स्टडी केले. ओके म्हणजे आपण इथं आता म्हणायला हरकत नाही बाळांनो, लार्ज नंबर ऑफ कॅरेक्टर स्टडीड. लार्ज नंबर ऑफ कॅरेक्टर स्टडीड दॅन आर्टिफिशियल. समजलं बेटा सगळ्यांना इथपर्यंत? मग आता आपण काय सांगतो बेटा? याच्यानंतर आता इथं एक ड्रॉबॅक तयार झाला. चला ड्रॉबॅक पण लिहून घेतो. काय? नो इव्होल्युशनरी
स्टडी. एकाही इव्होल्युशनरी स्टडी केला म्हणजे काय, एखादी प्लांटची स्पेसिस दुसऱ्या प्लांट पासून आलेली कशी आहे, म्हणजे या प्लांटचा ओरिजिन कोण, जर या दोन प्लांट स्पेसिस सारख्या दिसतात तर या कोणापासून आलेल्या आहे असा त्यांनी काही अभ्यास केलेला नाही. आणि म्हणून सगळ्यांच्या ड्रॉबॅकला कन्सिडर करून आता तिसरी क्लासिफिकेशन सिस्टीम तयार झाली. तिचं नाव आहे बेटा इथं फायलोजेनेटिक. फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. मित्रांनो, या फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे याच्यात काय, पहिली गोष्ट त्याच्यात 6 ते 7 ऑथर आहे बाळांनो. 6 ते 7 ऑथर आहे. फायलोजेनेटिक या शब्दाचा अर्थ काय होतो, फायलोजेनेटिक या शब्दाचा अर्थ होतो बेटा इथं इव्होल्युशनरी. ओके, चलो लक्ष द्या. खूप सारे ऑथर आहे बेटा, मी फक्त लिहितो बेटा इथं बघा. एक लक्षात घ्या, फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीम तख्ताजान नावाच्या सायंटिस्टने पण दिली, अर्न्स्ट हॅकेल नावाच्या सायंटिस्टने दिलेली बेटा, एंगलर अँड प्रँटल नावाचे सायंटिस्ट दिले. मी एकदम कॉमन लिहितो बेटा, एंगलर प्रँटल लिहितो मी इथं, एंगलर अँड प्रँटल, तख्ताजान. 100% हे कोणी विचारणार नाही बेटा तुम्हाला, आउट ऑफ सिलेबस येते, लक्ष देऊ नका त्याच्याकडे. पण इथं महत्त्वाचं काय बेटा, इथं महत्त्वाचं काय, त्यांनी सगळे इव्होल्युशनरी कॅरेक्टर स्टडी केले. इव्होल्युशनरी कॅरेक्टर ऑल्सो स्टडीड. म्हणजे या गोष्टीवरून एक समजलं बेटा की प्रत्येक वेळेस एक ड्रॉबॅक जो आहे तो पुढच्याचं कॅरेक्टर झालं. आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये नंबर ऑफ कॅरेक्टर कमी होते बेटा, जे कोणी जास्त केले नॅचरल सिस्टीमने. पण नॅचरल सिस्टीमने इव्होल्युशनरी कॅरेक्टर घेतलं नाही, ते कोणी घेतलं बेटा, फायलोजेनेटिक सिस्टीमने. म्हणजे सगळे कॅरेक्टर प्लस इव्होल्युशनरी कॅरेक्टर स्टडी केले. मग यांनी एक मोठं स्टेटमेंट केलं. काय स्टेटमेंट केलं बघा, ऑर्गॅनिझम्स बिलॉंग्स टू सेम टेक्झा. ऑर्गॅनिझम बिलॉंग्स टू सेम टेक्झा. टेक्झा म्हणजे काय सांगितलं बेटा, ग्रुप. ओके, मी तर लिहून देतो ग्रुप. आता हे लिव्हिंग वर्ल्ड चॅप्टरमध्ये आपल्याला डिटेलमध्ये दिलं आहे बेटा. ओके, कॅटेगरी रँक वगैरे काय ते ग्रुप. ऑर्गॅनिझम बिलॉंग्स टू सेम टेक्झा हॅव कॉमन ॲन्सेस्टर. जे दोन ऑर्गॅनिझम बेटा सारख्या टेक्झाला सारख्या ग्रुपला बिलॉंग करतात, याचा अर्थ त्यांचा कॉमन ॲन्सेस्टर असेल. म्हणजे त्यांचा पॉइंट ऑफ ओरिजिन जर आपण विचार केला तर पॉइंट ऑफ ओरिजिन काय असेल बेटा इथं, सारखा असेल. म्हणजे याच्यावरून काय झालं बेटा, या 3 सिस्टीम महत्वाच्या आहेत. इथं सगळ्यात जास्त क्वेश्चन्स आजपर्यंत आलेले आहेत बाळांनो इथं या बेंथम हुकरच्या याच्यावर, म्हणून हा नीटचा पॉइंट म्हटला जातो. दुसरा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो बेटा इव्होल्युशनरी कॅरेक्टरवर, म्हणून हा नीटचा इथं क्वेश्चन येऊ शकतो. तिसरा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो बेटा सेक्शुअल सिस्टीम ऑफ कॅरेक्टर कशात स्टडी केले, किंवा अर्लिएस्ट सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन काय, हा तुम्हाला इथं नीटचा क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे प्रत्येक लेक्चरमधून आपण हे शिकू बेटा नीटचे क्वेश्चन्स कुठे कुठे तयार होऊ शकतात. आय होप बेटा तुम्हाला हे सगळं समजलं असेल. मग आपण आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं बाळांनो इथं, आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन काय, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन काय आणि फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन काय. आर्टिफिशियलमध्ये आपण म्हणतो बेटा अरिस्टॉटल साहेबांनी दिली, नॅचरल बेंथम हुकर साहेबांनी दिलेली, आणि थर्ड बेटा फायलोजेनेटिक दिली एंगलर प्रँटल तख्ताजान साहेबांनी. या तिघांमधून सगळ्यात जास्त इव्होल्युशनरी कॅरेक्टर कोणी स्टडी केले बेटा, इथं इव्होल्युशनरी फायलोजेनेटिक सिस्टीमने. म्हणून याला म्हटलं तर बेटा ॲडव्हान्स सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये. चलो एकदा फळ्यावरचं लिहून घ्या बेटा, मी साईडला सरकतो. झालं लिहून सगळ्यांचं, व्हिडिओ पॉज करायचा. झालं लिहून, गुड बेटा. चलो आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, या लेक्चरचा जो पुढचा बीट आहे बेटा हा थोडासा ट्रिकी बीट आहे. म्हणजे एनसीईआरटीचं रीडिंग काय बेटा इथं थोडंसं ट्रिकी होणार. आपण नेहमी काय केलं बेटा, प्रत्येक गोष्ट करताना काहीतरी रिझन असतं बेटा आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता MBBS करायचं आहे बाळांनो, म्हणून तुम्ही काय करताय तिथं अभ्यासाला लागले बाळांनो नीटच्या. ओके, आपण असं सांगूयात बेटा इथं की प्रत्येक जण जे काही करतोय त्याच्या मागे कारण आहे. मी शिकवतोय बेटा याच्या मागे कारण आहे माझं लेक्चर तुम्ही बघताय, तुमचं काहीतरी कारण असेल बाळांनो इथं. मग या कारणांसाठी काय कोणीतरी आपल्याला मदत करतं. इथं मला झाडांचा अभ्यास करायचा होता म्हणून मी क्लासिफिकेशन सिस्टीम केली. या क्लासिफिकेशन सिस्टीमला करण्यासाठी मला कोणीतरी मदत करणार आहे. मग आता इथं जो पुढचा आपल्याला पॉईंट महत्त्वाचा आहे तोच पॉईंट आहे बेटा इथं, नेमकी आपल्याला मदत कोण करतो या पॉईंटकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ओके, सो लक्ष द्यायचं बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. मी तर काय सांगतो बेटा, इन्फॉर्मेशन सोर्सेस.
मी तर मेनी शब्द पहिले लिहून घेतो बेटा. मेनी इन्फॉर्मेशन सोर्सेस, मेनी इन्फॉर्मेशन सोर्सेस कशासाठी पण, फॉर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आता तुम्ही म्हणाल सर हे पॉईंट काय बेटा, हे एनसीईआरटीचं जसं तसं सेंटेन्स घेतलंय. हे एनसीईआरटीचं सेंटेन्स आपल्याला काय सांगते त्याच्याकडे लक्ष द्या. मी तर पहिला शब्द वापरला राजा हो, तर मेनी इन्फॉर्मेशन सोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्या वेळेस मी असं म्हणतोय बेटा की मेनी इन्फॉर्मेशन सोर्सेस आपल्याकडे म्हणजे काय, आपल्याला जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करावं लागतंय, या क्लासिफिकेशन करताना आपण ही इन्फॉर्मेशन आणली कुठून. मी जंगलात गेलो, सगळ्या झाडांचा अभ्यास केला, सगळा रेकॉर्ड आणला, त्या रेकॉर्डला मग मी काय केली बेटा, मदत करून घेतली, समजून घेतलं मी त्याला काय असेल तर. पण आता तसं नाहीये बाळांनो, आता तसं नाहीये बाळांनो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर मी तर सिंपल काय सांगतोय, आपल्याकडे इन्फॉर्मेशनचे सोर्सेस कोण कोण होते, आपल्याकडे इन्फॉर्मेशनचे सोर्सेस कोण कोण होते. सगळ्यात पहिले आपण इन्फॉर्मेशनच्या सोर्समध्ये घेतो बेटा इथं फॉसिल्स रेकॉर्ड. म्हणजे आपल्याला जमिनीतून मिळालेले जे काही प्लांट्स ॲनिमलचे अवशेष असतात आपण त्याला फॉसिल्स म्हणतो. काय म्हणतो बेटा आपण त्याला, फॉसिल्स म्हणजे अवशेष. मग झाडांचे जे अवशेष मिळाले आहेत बेटा आपल्याला, अगोदरचे जे अवशेष मिळालेले त्याला आपण काय म्हणतो बेटा, फॉसिल्स म्हणतो. मग या फॉसिलच्या आधारावरून आपण काय केलं बेटा, यांचं इव्होल्युशनरी कॅरेक्टर, फायलोजेनेटिक आपण याच्या नेचरला समजून घेतलं. पण याच्यानंतर दुसरा आहे बेटा इथं टेक्झॉनॉमी. काय वर्ड आहे बेटा इथं, टेक्झॉनॉमी. जेव्हा फॉसिल इव्हिडन्सेस बेटा आपण म्हणतोय, फॉसिल रेकॉर्ड जो असतो बेटा आपल्याकडे कसं आहे बेटा, कमी असेल, म्हणजे इनसफिशियंट आहेत बेटा आपल्याकडे. आपल्याकडे सगळे रेकॉर्ड आहेत का, सगळ्या प्लांटचे रेकॉर्ड आहेत का बेटा, आपल्याकडे नाही. इनसफिशियंट हा शब्द वापरतोय बेटा मी, इनसफिशियंट फॉसिल रेकॉर्ड. म्हणून आपण काय म्हणतो बेटा, टेक्झॉनॉमी. इनसफिशियंट फॉसिल रेकॉर्ड आहेत म्हणून आपण काय म्हणतो बेटा, टेक्झॉनॉमी. टेक्झॉनॉमी बिकम more important सोर्स. आता बघा बेटा आपल्याकडे दोन सोर्सेस, खूप सारे सोर्सेस म्हणजे दोन सोर्सेस असतात. पहिला सोर्स आपण काय सांगितलं बेटा, फॉसिल रेकॉर्ड आहे. दुसरा काय बेटा, टेक्झॉनॉमी. मग आता इथं आपल्याला काय शिकायचं बेटा, ही टेक्झॉनॉमी का महत्वाची आहे, कारण प्रत्येक झाडाची इन्फॉर्मेशन आपल्याकडे नाही, प्रत्येक झाडाची इन्फॉर्मेशन आपल्याकडे नाहीये बेटा, म्हणून आपल्याला काय करावं लागतंय, स्टडी करावं लागतोय. मग आता आपण काय वर्ड शिकणार आहोत मित्रांनो, इथं आपल्याला जो वर्ड शिकायचा बेटा दॅट इज अ टेक्झॉनॉमी. कुठला वर्ड शिकायचा बेटा आपल्याला इथं, टेक्झॉनॉमी. चला लक्ष द्या आता टेक्झॉनॉमीकडे. सगळ्यात पहिले टेक्झॉनॉमीमध्ये आपण डेफिनेशन वगैरे बघणार आहोत बाळांनो. पण या टेक्झॉनॉमीमध्ये काय बेटा, तर आपण याच्यामध्ये काही टाइप्स पडतात, त्या टाइप्सकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिला टाइप आहे बेटा इथं न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी. काय घेतलं बेटा आपण इथं, न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी. दुसरं आपण इथं घेतलं बेटा सायटोटेक्झॉनॉमी. सिंपल कॅरेक्टर काय घेतलं बेटा, सायटोटेक्झॉनॉमी. तिसरं आपण काय सांगितलं बेटा इथं, किमोटेक्झॉनॉमी. म्हणजे आजच्या लेक्चरला आपण जो टेक्झॉनॉमी पार्ट घेतला बेटा, या टेक्झॉनॉमीचे आपल्याला हे तिघही टाईप शिकायचे. याच्यात अजून बेटा टाईप, पण आपल्याला एनसीईआरटीच्या प्रोटोकॉलला फॉलो करायचंय. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये. चला बोर्डकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिले काय करतो बेटा मी, टेक्झॉनॉमी हा शब्द समजून सांगतो. चला लक्ष द्या सगळ्यांनी. टेक्झॉनॉमी म्हणजे काय बेटा, टेक्झॉनॉमी या शब्दामध्ये आपल्याला काय काय सामावलेलं आहे, किंवा टेक्झॉनॉमी हे कॅरेक्टर कसं तयार झालं. टेक्झॉनॉमी म्हणजे काय, एखादं प्लांट आपल्याला जेव्हा सापडतं, सगळ्यात पहिले आपण काय करतो, त्या प्लांटचे कॅरेक्टर स्टडी करतो. काय करतो बेटा आपण, त्याचे कॅरेक्टर स्टडी करतो. म्हणजे मी तर काय म्हणतो बेटा आता, स्टडी ऑफ कॅरेक्टर्स. काय म्हटलं बेटा आपण इथं, स्टडी ऑफ कॅरेक्टर्स. त्या प्लांटचे कॅरेक्टर स्टडी केले, त्या प्रोसेसला आपण नाव दिलं बाळांनो कॅरेक्टरायझेशन. काय नाव दिलं बेटा आपण त्याला, कॅरेक्टरायझेशन नाव दिलंय. लक्ष द्या सगळ्यांनी. एक साधा आणि सोपा पॉइंट तयार झाला बेटा. कुठल्याही अननोन प्लांटला सगळ्यात पहिले आपण त्याचं काय स्टडी करतो बेटा, त्याचे कॅरेक्टर स्टडी करतो. त्याच्याकडे काय, त्याचे लीफ कशी असेल, त्याची हाईट किती आहे, त्याचं फ्लावर कसं आहे, इन्फ्लोरसन्स कसं आहे, त्याची लॅमिना कशी आहे, कुठल्या टाईपचं लीफ आहे, कुठल्या टाईपचं फ्लावर आहे, एस्टिमेशन कसं आहे. म्हणजे सगळं पहिले काय केलं बेटा आपण, त्याचं कॅरेक्टर स्टडी केलं.
त्याच्यानंतर आपण काय करतो बेटा, कॅरेक्टर स्टडी केल्यानंतर आपण हे बघतो बाळांनो की नेमका हा जो प्लांट आपण बघितला आहे या प्लांटच्या ज्या कॅरेक्टरवरून हा नेमका कुठल्या क्लासला बिलॉंग करतो. म्हणजे आपण त्याचं काय केलं, आयडेंटिफिकेशन केलं. काय केलं बेटा आपण त्याचं आयडेंटिफिकेशन केलं. आपण सिंपल सांगितलं बेटा, इथं काय झालं आपलं, इथं आयडेंटिफिकेशन झाले. त्यानंतर आपण सांगतो बेटा आपल्याला समजलं की हे प्लांट असं असं आहे आणि त्याला आपण आता गॅमोपेटली किंवा पॉलीपेटली कुठल्या तरी याच्या क्लासमध्ये ठेवायचं आहे, मोनोकॉट किंवा डायकॉटमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे याचं आपण काय केलं बेटा, इथं क्लासिफिकेशन केलं. सिंपल आपण सांगतो बेटा काय केलं आपण, याचं क्लासिफिकेशन केलं. आलं बेटा. आणि मग सगळ्यात शेवटी आपण जेव्हा समजून जातं हे अननोन प्लांट काय काय नाही, त्याला एक छान नाव ठेवतो बेटा आपण, ज्याला आपण नाव दिलं बेटा नॉमेनक्लेचर. काय नाव दिलं बेटा आपण त्याला, नॉमेनक्लेचर. नाव ठेवलं बेटा म्हणजे आपण त्याला नॉमेनक्लेचर केलं, बारसं केलं बेटा त्याचं आपण. या सगळ्यांना एकत्र जोडलं तर टेक्झॉनॉमी तयार होते. What is a taxonomy? The branch of biology which deals with the study of characterization, identification, classification and nomenclature. The branch of biology which deals with the study of characterization, identification, classification, nomenclature is called as taxonomy. काय म्हणतो आपण त्याला, is called as taxonomy. म्हणजे याची डेफिनेशन जर म्हटलं तर आपण काय ते बेटा इथं, the branch of biology deals with कशासाठी बेटा, स्टडी ऑफ काय काय सांगायचं बेटा इथं, कॅरेक्टरायझेशन, मी शॉर्टकट लिहिलं बेटा इथं, कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन. या सगळ्यांना म्हणायचं बेटा टेक्झॉनॉमी. ज्याच्यात जर इव्होल्युशनरी स्टडी ॲड केला तर ते सिस्टमॅटिक्स होतं बेटा. काय होतं ते सिस्टमॅटिक. मला सांगा बेटा इथपर्यंतचा कन्सेप्ट समजला आहे सगळ्यांना. चलो गुड बेटा. मग आता आपल्याला नेक्स्ट कन्सेप्टमध्ये काय बघायचं आहे बेटा, नेक्स्ट कन्सेप्टमध्ये आपण बघणार आहोत की याच्या 3 टाइप्स कसे पडतात. लिहिले गेले सगळ्यांच्या इथं. चलो गुड बेटा, चलो लिहा, मी पुसतोय बेटा हे आता. आता आपण सांगतो बेटा फॉसिल एव्हिडन्सेस नव्हते. ड्यू टू absence of fossil evidences or insufficient record of fossil evidences, taxonomy, that means these taxonomy becomes more essential for the कशासाठी बेटा मला सांगा इथं, कशासाठी बेटा इथं क्लासिफिकेशन. आता या टेक्झॉनॉमीचे जे कॅरेक्टर आपल्याला आलेले आहेत बाळांनो, या प्रत्येक कॅरेक्टरला आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आहे, व्यवस्थितरित्या आपल्याला त्याला स्टडी पण करायचं आहे. आलं बेटा लक्षात. चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. टेक्झॉनॉमी आपल्याला शिकायचं आहे बेटा. मग सगळ्यात पहिलं टेक्झॉनॉमीचा टाईप घेतो बेटा मी, न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी. चलो बोर्डकडे लक्षात सगळ्यांनी इथं. बेटा न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी हा शब्द आपल्याला काय समजवतोय, न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी हा शब्द आपल्याला काय समजवतोय. टेक्झॉनॉमीचा अर्थ समजला की द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर अँड क्लासिफिकेशन. पण आता इथं न्यूमेरिकल या शब्दाला समजून घ्यायचं आहे, म्हणून लक्ष द्या बेटा सगळे. छोट्या छोट्या पॉईंटपासून सुरुवात करायची बेटा, काही गडबड करायची नाही कुठलीच. सगळ्यात पहिले मी काय सांगितलं, न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी म्हणजे अशी टेक्झॉनॉमी ज्याच्यात नंबर आणि कोड्स यूज केले जाणार आहे. ओके, इथं लिहितो बेटा मी नंबर्स. लक्ष द्या सगळ्यांनी बोर्डकडे. नंबर्स अँड कोड्स आर यूज. याच्यात नंबर आणि कोड यूज केले जातात. दुसरी गोष्ट बघा बेटा याच्यात काय दिलेलं आहे, नंबर आणि कोड यूज केलेले आहेत बेटा. म्हणजे याचा अर्थ काय झाला, सरळ सरळ की आपल्याला कोणाला नंबर आणि कोड विचारायचे, जसं बारकोड असतात बेटा, तुम्ही काही विकत घ्यायला जा, बारकोड स्कॅन होतं लगेच अमाऊंट देतात तसं. मग याच्यात काय म्हणतो बेटा आपण, नंबर आणि कोड यूज केले, पण कोणासाठी यूज केले लक्ष द्या बेटा इथं, ईच कॅरेक्टर assigned by a specific code. लक्ष द्या बोर्ड. मी असं सांगतोय बेटा की प्रत्येक कॅरेक्टर, एखाद्या प्लांटचं कॅरेक्टर बघितलं का त्याला काय करायचं, कोड द्यायचा. फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला काय सांगायचं बेटा, मी एक्झाम्पल घेऊन सांगतो, लक्ष द्या, लवकर लक्षात येईल तुम्हाला. एक्झाम्पल सांगताना समजा मला सांगायचं बेटा पिनेटली कंपाऊंड लीफ. पिनेटली कंपाऊंड लीफला समजा बेटा मी 7 नंबर दिला. ओके, पाल्मेटली कंपाऊंड लीफ याला नंबर दिला बेटा मी 8.
मग हे आपण काय केलं, नंबरिंग केली. आता ही सोपी नंबरिंग सांगितली समजण्यासाठी. अशी नंबरिंग नसते, कोड्स वेगळे असतात बेटा सगळे याच्यामध्ये, पण तरी असेच असतात समजायचं. मग मी काय केलं बेटा, आता हे कोड दिल्यानंतर ही सगळी इन्फॉर्मेशन काय केली, कम्प्युटरमध्ये ॲड केली. ओके, इन्फॉर्मेशन, ही सगळी इन्फॉर्मेशन ॲडेड इन टू द कम्प्युटर. ॲडेड इन कॉम्प्युटर. आपण कशात ॲड केली बेटा, कम्प्युटरमध्ये ॲड केली. या कम्प्युटरमध्ये ॲड केल्यामुळे काय झालं बेटा, हंड्रेड्स ऑफ कॅरेक्टर काय बेटा इथे सांगा, स्टडीड. हंड्रेड्स ऑफ कॅरेक्टर स्टडीड ॲट ए टाइम. म्हणजे एकाच वेळेस काय झालं मित्रांनो, 100 कॅरेक्टर स्टडी. बघा लक्षात घ्या बेटा, कम्प्युटर MSCIT मध्ये काय शिकतो, कम्प्युटर इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. मग आपण याला इन्फॉर्मेशन दिली आणि सांगितलं चला 100 प्लांट स्टडी केलेत मी, किंवा समजा 1000 प्लांट स्टडी केले. 1000 प्लांट स्टडी केले आणि मी सांगितलं, त्या कम्प्युटरला कमांड दिली की मला सांग पिनेटली कंपाऊंड लीफ किती जणांकडे. मग मी काय बघतो, 7 नंबर दिलेला कॅरेक्टर किती जणांकडे, तर लगेच खडखड मला येतं की 800 प्लांटकडे सिंपल लीफ आहेत. पिनेटली कंपाऊंड लीफ 10 प्लांटकडे, 200 प्लांटकडे असं आहे. म्हणजे काय झालं, कम्प्युटरने ॲनालिसिस करायला सोपं केलं. म्हणून न्यूमेरिकल कशासाठी शब्द वापरला, या कोडसाठी. मग याच्यामुळे हंड्रेड्स ऑफ कॅरेक्टर स्टडीड ॲट ए टाइम आपण इथं म्हणतोय. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी काय करते बेटा, आपल्याला सगळ्या कॅरेक्टरचा एकसाथ आपल्याला काय करते, मदत करून देते. हंड्रेड्स ऑफ कॅरेक्टर स्टडीड ॲट ए टाइम, ॲनालिसिस ऑफ मेनी प्लांट्स. एकाच वेळेस आपण काय करतो, मेनी प्लांट्सचं ॲट ए टाइम एकाच वेळेस आपण ॲनालिसिस करू शकतो. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये. तर ही सिंपल आपण काय सांगितली बेटा, व्हॉट इज दिस, इट इज अ न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी. चला सेकंड टाईपकडे या बेटा. याच्यानंतर आपण घेतो बेटा इथं सायटोटेक्झॉनॉमी. सिंपल बीट वापरला बेटा आपण इथं, दॅट इज अ सायटोटेक्झॉनॉमी. मित्रांनो सायटोटेक्झॉनॉमी हा प्रकार काय, सायटो म्हणजे सेलचा अभ्यास होतो बाळांनो इथं. ओके, म्हणजे या टेक्झॉनॉमीमध्ये कोणाचा स्टडी केला जाईल बेटा, सेल्युलार स्टडी. सेल्युलार स्टडी म्हणजे काय बेटा, सेल्युलर स्टडी ज्या वेळेस मी म्हणतो बेटा, या सेल्युलर स्टडीमधून एक कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. तो म्हणजे काय बेटा, आपल्याला इथं अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ सेल. अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ ए सेल. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा, क्रोमोझोमल स्टडी पण इथं होणार. क्रोमोझोमल स्टडी, क्रोमोझोमल स्टडी पण इथं होतो. म्हणजे सेलचा प्रत्येकाचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. मला सांगा समजलं बेटा सगळ्यांना इथपर्यंत. मग आता आपण काय करतो बेटा, तिसरा आणि सगळ्यात सोपा आपण जो बेटा, याला काय म्हणतो आपण, किमोटेक्झॉनॉमी. काय म्हणतो बेटा आपण याला, किमोटेक्झॉनॉमी. तुमच्या लक्षात येईल बेटा आता इथं किमोटेक्झॉनॉमी म्हणजे काय. इथं आपण काय म्हणतो बेटा, फायटोकेमिकल्स. काय स्टडी केली बेटा आपण इथं, फायटोकेमिकल स्टडी. प्लांटच्या केमिकलचा स्टडी करणे. प्लांटच्या केमिकलचा स्टडी करणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, फायटोकेमिकल. म्हणजे इन शॉर्ट बेटा, एखाद्या प्लांटने कुठलं सेकंडरी मेटाबोलाइट तयार केलं त्याला आपण म्हणतो बेटा सेकंडरी मेटाबोलाइट. प्रायमरी जे काही तयार केलं, टॅनिन, रेझिन, डिंक सगळं. मग आपण या टेक्झॉनॉमीचे 3 पार्ट शिकलो. मग तुम्हाला आता शिकायचं काय बेटा याच्यात, एखाद्या एंजिओस्पर्मिक प्लांटसाठी आपण 3 क्लासिफिकेशन सिस्टीम बघितल्या. पण ज्या वेळेस आपल्याला थोडी अडचण येते की या 2 प्लांटला मला सेपरेट करता येत नाही, तेव्हा त्यांचं फायटोकेमिकल बघा, त्यांच्या केमिकलचा स्टडी करा. जसं तुळस घ्या बेटा, तुळसमध्ये एक वेगळ्या प्रकारचा स्मेल येतो, ॲरोमा. लिंबूचं झाड बघा, लिंबूच्या झाडाचा वेगळा स्मेल येतो, कढीपत्त्याचा वेगळा स्मेल आहे. ही स्मेल म्हणजे ॲरोमा, त्याची ती प्रॉपर्टी झाली. आणि म्हणून आपण म्हणतो बेटा की याला प्रत्येकाला एक महत्त्व आहे. म्हणून टेक्झॉनॉमी काय होतं बेटा, रिच होतो. ओके, चलो ऑल द बेस्ट बेटा, लिहा फळ्यावरचं.